नमस्कार, महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। देवळाली प्रवरा परिसरातील प्रसादनगर भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न अखेर मार्गी लागलाय। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या शुभदिनी महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्गत चिंचविहिरे प्रसादनगर जोडणारा सुमारे 1 किलोमीटर लांबीचा शिवरस्ता लोकसहभागातून खुला करण्यात आला। हा रस्ता खुला करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष व आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता। राहुरी तहसीलदार डॉक्टर अमित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल प्रशासनाने पाहणी करून शिवजयंतीच्या दिवशी रस्ता वाहतुकीसाठी खुला केला। या मार्गामुळे प्रसादनगरमधील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून नगर मनमाड महामार्गावरील ताराबाद चौकातील अपघाताचे प्रमाणही घटण्याची अपेक्षा आहे। जवळपास 1000 लोकसंख्या शेतकरी व स्थानिक नागरिकांना याचा थेट फायदा होणार आहे। राहुरी फॅक्टरी बाह्यवळण रस्त्याच्या कामाचा हा पहिला टप्पा असून पुढील टप्प्यात उर्वरित मार्गही खुला करण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती आप्पासाहेब ढूस यांनी दिली। स्थानिक नागरिक, शेतकरी आणि महसूल प्रशासनाच्या संयुक्त सहभागातून हा मार्ग खुला करण्यात आला असून परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले। तहसीलदारांना आम्ही निवेदन दिलं होतं आणि हा शिवरस्ता तातडीनं खुला करून प्रसादनगरमधून होणारी अवजड वाहतूक सर्वच्या सर्व या शिवरस्त्याने गुंजाळ नाक्याकडे राहुरीच्या दिशेने आपण वळवावी अशा पद्धतीची आम्ही या ठिकाणी तहसीलदारांना विनंती केली होती आणि राहुरीच्या तहसीलदारांनी ती तात्काळ मान्य करून या ठिकाणी हा शिवरस्ता खुला करण्याचं आता आपल्याला काम सुरू झाल्याचं दिसत आहे। खरं म्हणजे आज शिवजयंती आणि कोण म्हणतं की काम करण्यासाठी फक्त सत्ता लागते। काम करण्याची जर दानत असेल, मनामध्ये जर तयारी असेल आणि इच्छाशक्ती असेल तर कोणतंही काम कधीही अडत नाही। याचा आपण अत्यंत कामाच्या स्वरूपात, वेगवेगळ्या कामाच्या स्वरूपात या ठिकाणी आपण उदाहरणं दिलेली आहे। त्याच पद्धतीने हा शिवरस्ताही आता त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी खुला होताना दिसत आहे। शिवजयंतीच्या मुहूर्तावरती छत्रपती शिवरायांनी या ठिकाणी जे काय संदेश जगाला घालून दिलेले आहे, छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये जे रस्ते झालेले आहेत, जे पूल झालेले आहेत, ते आजही आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात। आणि दळणवळणाची जी काही यंत्रणा आहे, साधनसामुग्री आहे, छत्रपतींच्या काळामध्ये जी छत्रपतींनी उभी केली, तर आज शिवजयंतीच्या मुहूर्तावरती राहुरीचे तहसीलदार असतील, या ठिकाणी देवळालीचे मंडलाधिकारी असतील, देवळालीचे तलाठी असतील आणि चिंचविहिरेचे तलाठी असतील, जे आज शिवजयंतीच्या सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी ठाण मांडून बसून आहेत हा शिवरस्ता खुला करण्यासाठी। तर खरं म्हणजे आज खऱ्या अर्थाने शिवजयंती या सगळ्या मंडळींच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी साजरी झाली असं म्हणण्यास वावगं ठरणार नाही आहे। म्हणून आज राहुरीचे तहसीलदार असतील, मंडलाधिकारी असतील, दोनही गावचे तलाठी असतील, या सगळ्यांचे मी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं असेल, येथील प्रसादनगरच्या सगळ्या जनतेच्या माध्यमातून असेल, मी हार्दिक आभार व्यक्त करतो की आपण या ठिकाणी हा रस्ता खुला करायला जी काही तत्परता दाखवली, त्याचबरोबर या परिसरातील नागरिकांनीसुद्धा तातडीनं या ठिकाणी सहकार्य दिलं। काहींनी JCB दिला, काहींनी त्याला डिझेल दिलं। अशा पद्धतीने लोकसहभागातून ही मदत होऊन आपण जनतानेच काम हातात घेतल्यानंतर काय होऊ शकतं हे माझ्या पाठीमागं आपण आत्ता पाहत आहात। आणि अशा पद्धतीने आज हा रस्ता खुला होताना विशेष आनंद या ठिकाणी होत आहे। आणि म्हणून आम्ही जो काय या ठिकाणी इच्छा या ठिकाणी व्यक्त केलेली होती की हा जो विठामाधव चौक आहे, ज्या चौकामध्ये जी काही वाहतुकीची गर्दी होते आणि त्याच्यात वाहतुकीच्या अडथळ्यांमुळे त्या ठिकाणी जे काही अपघात होतात, त्या अपघातांना जर कमी करायचं असेल, ह्या नगर मनमाड मार्गावरती जी काही अपघाताची मालिका ती कमी करायची असेल, तर मला वाटतं मी उभा आहे या शिवरस्त्याचा जो काही बायपास आहे, गुंजाळ नाक्यावरून प्रसादनगर आणि प्रसादनगरवरून वरकडे दळे वस्ती पासून तर थेट पटेल वस्ती आणि हॉटेल क्रांती हा जो बायपास रस्ता आहे, हा देवळालीच्या नगरपालिकेच्या DP प्लॅनवर रस्ता असलेला खुला होणं अत्यंत गरजेचं होतं। आणि तोच रस्ता नजरेसमोर ठेवून आम्ही देवळाली नगरपालिकेलाही मागणी दिलेली आहे, राहुरीच्या तहसीलदारांनाही मागणी दिलेली आहे। तर याचे आता 3 टप्पे होणार आहेत। गुंजाळ नाक्यापासून प्रसादनगरपर्यंत जो तहसीलच्या अंडर हा रस्ता खुला करण्याचं काम शिवरस्ता म्हणून आलेला आहे, तहसीलदारांनी या ठिकाणी तत्परता दाखवली। हीच तत्परता आता नगरपालिकासुद्धा दाखवील आणि प्रसादनगरपासून तर गणेगाव रस्त्यापर्यंत आणि गणेगाव रस्त्यापासून तर पुन्हा हायवेला म्हणजे पटेल वस्तीपर्यंत हा जो रस्ता आहे हा खुला करण्यासाठी नगरपालिकासुद्धा तितकीच तत्परता दाखवील अशा पद्धतीची आशा या ठिकाणी आपण करूयात। आणि ह्या बाजूच्या ह्या भागातील शेतकऱ्यांच्या विकासाला त्यामुळं गती मिळेल अशी अपेक्षा करूयात। या अपेक्षेसह मी आप्पासाहेब ढूस सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रहार करतो, थांबतो। धन्यवाद। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी अहिल्यानगर जिल्हा संपादक जालिंदर आलाट।